गुड इव्हनिंग एव्हरीबॉडी. हे कुणीतरी विचारलं होतं, हे गाणं बालगंधर्व या चित्रपटातलं आहे आणि तुम्ही या कॉमेंट्समध्ये डोंट सेंड मेसेजेस बिकॉज प्रॉबेबली माझ्याकडनं ते मिस होतात आणि कोणीतरी मेलला रिप्लाय सांगितलंय, ते मिस्टर झाडे आहेत आय गेस नागपूरचे. तुम्हाला जे द्यायचं आहे ना ते मिलिंद यांच्याकडे दिलेलं आहे, ते तुम्हाला पाठवतील तुमच्यापर्यंत जे पोचवायचं आहे. ओके, सो सुरू करूया आजचं सेशन. मागच्या सेशनमध्ये रिलेशनशिप्सवरती काही महत्त्वाचे इन्साइट्स मी शेअर केले होते. ते बरेच जड गेले होते काही लोकांना पचवायला, बट दॅट इज द रियालिटी. आणि अवघड आहे कारण आपण तशा पद्धतीत आयुष्याकडे कधी बघितलेलं नाहीये, तशा पद्धतीत आपण कधी आयुष्याचा विचार केलेला नाहीये. पण जर फॉलो करू शकलो तर इट इज डेफिनेटली व्हेरी फ्रीइंग अँड इट इज व्हेरी इझी देन. सो मागचं सेशन घेतल्यानंतर मला काही प्रश्न आले की करंट रिलेशनशिप्समध्ये भरपूर इफ्स आणि बट्स असतात. मी तेव्हाच सांगितलं होतं की हा टॉपिक इतका मोठा आहे की या प्लॅटफॉर्मच्या अक्रॉस तो किती सगळे मुद्दे कव्हर केले जातील असं होणार नाही, पण ॲटलिस्ट काही गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं आयुष्य आणि आपल्या आजूबाजूच्यांचं आयुष्य तणावमुक्त होऊ शकतं. सो खूप लोकांनी त्याच्यावरती खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस शेअर केले की इट वॉज सच अन इम्पॉर्टंट इन्साइट दॅट दे गॉट अँड दे आर प्रॅक्टिसिंग, दे आर ट्राईंग. अवघड आहे
डेफिनेटली अवघड आहे. सो बट डोंट गिव्ह इट अप, डोंट गिव्ह इट अप, बिकॉज दॅट इज द ओनली वे टू सर्व्हाइव्ह. नाहीतर आपण परत आहे त्याच अवस्थेत जगणार आहे. सो मला त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न आले, जे प्रश्न मी आज घेणार आहे, जे आपल्या बाकीच्याही आयुष्याशी खूप संबंधित आहेत. त्यातले काही प्रश्न असे होते की या लॉकडाऊनमुळे आम्ही आमच्या बॉयफ्रेंडला किंवा एक नवरा एकीकडे आहे आणि बायको एकीकडे आहे, सो आम्ही भेटू शकत नाही आहे. आणि मग अशा पॉइंटला त्या कम्युनिकेशनमध्ये एवढा स्ट्रेस क्रिएट होतोय, कधी कधी कारण नसताना भांडणं होतात आणि सतत एक भीती सिस्टीममध्ये असते की हे रिलेशन तुटणार तर नाही ना, काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना. सो सगळ्यात महत्वाचं आहे की ही अवस्था काय दाखवते? ही अवस्था आपल्यातली छुपी हुई इन्सिक्युरिटी दाखवते. कुठल्याही रिलेशनशिपला तुम्ही त्या माणसाच्या बाजूला बसलाय आयुष्यभर म्हणून त्याला स्ट्रेंथ येते असं नाहीये. तुम्ही जेवढ्या इन्सिक्युरिटीनी कोणाशी रिलेट करता, त्या रिलेशनशिपमध्ये तुमची एनर्जी इन्सिक्युरिटीचीच आहे. तुमच्या वाट्याला आयुष्यभर इन्सिक्युरिटीच येणार आहे. म्हणून कितीतरी वेळेला लोकांकडे गोष्टी असून पण त्यांना सतत ही इन्सिक्युरिटी असते की हे गेलं तर. आणि प्रत्येक माणूस इन्सिक्युरिटीला वेगवेगळ्या पद्धतीत हँडल करत असतो, वेगवेगळ्या पद्धतीत रिॲक्ट करत असतो. पण ही इन्सिक्युरिटी कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये आपल्या सगळ्यांच्यात असतेच. ही सतत कंट्रोल करण्याची सवय कशाला पाहिजे? वाय डू यू फील लाईक कंट्रोलिंग समबडी? बिकॉज ती इन्सिक्युरिटी आहे. यू फील की तुमचा इम्पॉर्टन्स समोरच्याच्या आयुष्यातनं कमी होतोय. लोकांना सतत गोष्टी मायक्रो मॅनेज करायची सवय असते, कारण माझा इम्पॉर्टन्स. आणि हे फक्त नवरा बायकोच्या, हजबंड गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या रिलेशनशिप पुरतं नाही आहे. आई आणि मुलाचं रिलेशन असं असतं, आई आणि मुलीचं रिलेशन असं असतं की आईला सतत भीती असते की अरे माझा इम्पॉर्टन्स जातो का काय. मुलीला सतत भीती असते की आई वडिलांच्या आयुष्यातनं माझा इम्पॉर्टन्स जातो का काय. आणि हे हॅबिट्स कल्टिवेट करत करत आपल्या सिस्टीममध्ये एवढी टॉक्सिसिटी क्रिएट होते. आणि मग आपल्याला असं वाटतं, आणि ती आतली इन्सिक्युरिटी आपल्याला इतकी अस्वस्थ करत असते की आपण त्याची सगळी उत्तरं फक्त बाहेर शोधत असतो. सो आपल्याला वाटतं की हा माणूस जर माझ्या आयुष्यात आला ना तर बास, माझं लाईफ एकदम परफेक्ट होऊन जाणार आहे. म्हणून वी वॉन्ट टू पजेस थिंग्स, वी वॉन्ट टू पजेस पीपल. कशासाठी आहे हे सगळं? कारण ती आतला जो रिकामेपणा आहे ना, आतली जी रिक्तता आहे, ती आपण या बाहेरच्या पजेशन्सनी भरण्याचा प्रयत्न करतो. पण गाभा तसाच राहतो. आणि हा विषय खूप अवघड आहे. या विषयामध्ये हात घालायला सुद्धा फार गट्स लागतात. म्हणजे जेव्हा तुम्ही सगळी तुमची भूतं फेस कराल ना, त्यावेळेला तुमचंच तुम्हाला त्रास होणार आहे की एवढं काही माझ्या सिस्टीममध्ये असं आहे. आपल्याला वागायचं नसतं. वी डोंट वॉन्ट टू बी जेलस, वी डोंट वॉन्ट टू शो आवर कंट्रोलिंग ॲटिट्यूड, वी डोंट वॉन्ट टू डॉमिनेट समबडी. पण ते होतं कारण आपण इतके त्या इन्सिक्युरिटीमुळे मजबूर असतो. आणि जेलसीच्या मागे, कमतरतेच्या मागे, जे सगळ्याच्या मागे सतत इन्सिक्युरिटीच आहे की मला कोणी विसरणार तर नाही ना. सतत क्रेडिट हवं असतं आपल्याला. मी कितीतरी अशी माणसं बघितली आहेत की दुसऱ्याची जर तारीफ झाली त्यांच्यासमोर की XYZ माणूस हे चित्र खूप छान काढतो, तर त्या इमिजिएटली असं म्हणतात, हा त्यात काय ग्रेट आहे, आम्हाला ट्रेनिंग मिळालं असतं तर आम्ही पण केलं असतं. आपण ऍक्सेप्टच करू शकत नाही की ठीक आहे, चलो एखाद्यामध्ये एखादी क्वालिटी असू शकते. आपण इमिजिएट रेसमध्ये उतरतो कारण आपल्याला असं वाटतं की अरे माझ्यात काहीतरी कमी आहे का. ती सतत कमी आपल्याला भरून काढायची असते आणि ही रॅट रेस कधीच संपत नाही. लोकांना वाटतं की हा माणूस माझ्या आयुष्यात आला ना तर माझ्या आयुष्यातली जी प्रेमाची कमतरता ही भरून निघेल. जो माणूस प्रेमाच्या कमतरतेत आहे ना, बाहेरचा कुठलाच माणूस त्याची ही कमतरता भरून काढू शकणार नाहीये. मी मागच्या वेळेला एक खूप महत्वाचं वाक्य बोलले होते, ते मी परत एक्सप्लेन करते. You don't get what you want. Okay, understand this. You don't get what you want, but you get what you are. So तुम्हाला प्रेम पाहिजे म्हणून प्रेम आयुष्यात येणार नाहीये. तुम्ही जर इन्सिक्युअर्ड असाल तर तुमच्या वाट्याला कायम इन्सिक्युरिटीच येणार. आपल्याला असं वाटतं की या एका विषयामुळे ना माझी खूप अस्वस्थ अवस्था होते. पण अशा माणसांची जर आयुष्य तुम्ही बघितली ना तर एक विषय सोडला की दुसरा, दुसरा विषय सोडला की तिसरा, तिसरा विषय सोडला की चौथा, सतत त्यांना काहीतरी अस्वस्थ आणि इन्सिक्युअर करेल असंच आयुष्यात घडत असतं. पण हे कळणं आणि वळणं खूप अवघड आहे की या इन्सिक्युरिटीची सुरुवात आपल्या आतनं होते.
आपल्याला असं वाटतं की बाहेरच्या सगळ्या गोष्टींमुळे या इन्सिक्युरिटीची सुरुवात होते. सो डोंट ट्राय टू पजेस रिलेशनशिप्स, बिकॉज दॅट इज नॉट गोइंग टू मेक यू फील सिक्युअर्ड. थोड्या वेळासाठी इट विल मेक यू फील सिक्युअर्ड, पण परत तो जो तुमचा इन्सिक्युरिटीचा गाभा आहे तो जिवंत होणारच आहे. आणि मग परत इन्सिक्युरिटी वाटायला सुरुवात होणार आहे की हे जे आलंय हे गेलं तर. आणि इथे क्रिएट होतं पॉयझन, अँड वी ऑल आर पॉयझन विथ दिस. फक्त आपल्याला असं वाटतं की या एका गोष्टीमुळे मला हे दिसतंय, पण या एका इनसिक्युअर्ड बिहेवियरमुळे आपण ॲक्च्युली इंटरनली 99% कसे होत ना हे जास्त क्लिअरली आपल्याला कळत असतं. मला असं म्हणायचं नाहीये की आपण जर आपल्यातली इन्सिक्युरिटी रिलीज केली तर सगळे रिलेशन्स असे व्यवस्थित होतील, पण आपण तरी व्यवस्थित असू. रिलेशनचं काय होईल बाहेरच्या स्तरावरती वी डोंट नो. कदाचित ते जर रिलेशन टॉक्सिक असेल तुमच्यासाठी तर यू मे गेट आउट ऑफ इट. कदाचित अनेक लोकांनी अनेक वर्ष हे एक्सपिरियन्स केलंय की ज्या वेळेला ते स्वतःच्या इन्सिक्युरिटीजवरती काम करतात, स्वतःच्या रागावरती, अँगरवरती काम करतात, समोरचा माणूस ॲज अ बोनस इफेक्ट बदलतो. तो बदलायला आपण काहीच करायचं नाहीये. बट सो एकतर यू विल बी सिक्युअर्ड whether the relationship is there or it is not there, whether the person gives you importance or he doesn't give you importance. So पण ती मनाची आस अशी असते ना, आणि प्रेम ही अशी गोष्ट आहे की ती प्रत्येकालाच हवीशी वाटत असते. त्याच्यामुळे आपल्या बुद्धीला, आपल्या इंटेलेक्टला, आपल्या मनाला हे कळणं खूप अवघड आहे की डोंट ट्राय टू पसेस. मी कितीतरी लोकांना कन्सल्टिंग्समध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करते, पण ते एकाच गोष्टीवरती येऊन अडतात की असं काही होऊ शकणार नाही का की मला तो त्या माणसाला अट्रॅक्ट करता येईल लाईफमध्ये. यू कॅनॉट अट्रॅक्ट सिक्युरिटी विथ इनसिक्युरिटी इनसाइड. आणि म्हणूनच जगातली इतकी मोठी मोठी माणसं ज्यांच्याकडे एवढी श्रीमंती आहे, त्यांच्या नावावरती नुसतं लोक त्यांचा जीव उधळतील अशी पॉप्युलॅरिटी आहे त्यांच्याकडे, असं असून पण अशी माणसं डिप्रेशनच्या गाभ्यात. अशी माणसं, अशा कितीतरी सेलिब्रिटीजनी सुसाईड केलेली आहे जस्ट बिकॉज तो आंतरिक रिक्तता जी आहे ना ती या सगळ्यातनं भरून निघत नाही. ती कधीच या कुठल्या बाहेरच्या गोष्टीतनं भरून निघत नाही, पण हे आपल्याला कळायला आणि वळायला फार वेळ लागतो. सो डोंट ट्राय टू रिपेअर समथिंग आउटसाइड, ट्राय टू रिपेअर समथिंग इनसाइड. त्याचं रिफ्लेक्शन कदाचित बाहेर पडू शकेल. सो वी आर नॉट बॉदर्ड की तुमच्या आयुष्यात कुठला माणूस आहे, कसा आहे, कशी व्यक्ती आहे, तुम्हाला त्या रिलेशनशिपमध्ये किती सिक्युअर्ड वाटतं. द पॉइंट इज तुम्हाला स्वतःला किती सिक्युअर्ड वाटतं. द रिलेशनशिप इज देअर ऑर इट इज नॉट देअर. अवघड आहे कळायला. कदाचित इंटेलेक्टला कळेल पण वळणार नाही, कारण आपल्याला सतत हेच बघायची सवय आहे की समोरचा किती आनंदी आहे, कारण त्याच्या आयुष्यात त्याला पाहिजे तशी बायको आहे, तिला पाहिजे तसा नवरा आहे, तिला हवी असलेली मुलं आहेत, सगळी सिक्युरिटी अशी आजूबाजूला. आपल्याला तेच दिसतं जे आपल्याकडे नाही आहे. आपल्याला खरंच माहित नाही की प्रत्यक्ष आयुष्यामध्ये काय सुरू आहे. कितीतरी लोक सगळं असून कॉन्स्टंटली इन्सिक्युअर्ड असतात. सो हे कदाचित बिकॉज वी आर प्रोग्राम्ड लाईक दॅट. हे सेल्युलर प्रोग्रामिंग आहेत आणि आपण कायम सगळ्यांना त्या इनसिक्युरिटीतच जगताना बघितलेलं आहे. आपण गरजेपेक्षा जास्त समोरच्याला प्लीज करायचा प्रयत्न करतो. यू ट्राईंग टू होल्ड एनिथिंग विथ इनसिक्युरिटी. ती गोष्ट राहण्यापेक्षा जाण्याचे जास्त चान्सेस निर्माण होतात. म्हणून तुम्ही इनसिक्युरिटी काढली तर ती राहीलच असं नाहीये, बट काहीही घडलं तरी यू विल रिमेन अनअफेक्टेड, किंवा यू विल हॅव द स्ट्रेंथ टू गेट ओव्हर द ट्रॉमा इझिली. प्रोबेबली यू मे अट्रॅक्ट समबडी मच बेटर इन लाईफ, वी डोंट नो. पण कुणाला आयुष्यात अट्रॅक्ट करणं हा पर्पजच नाही आहे. यू बीइंग ॲट इज, you feeling 100% secured whether the relationship is there or the relationship is not there. कारण इन्सिक्युरिटीने जेव्हा तुम्ही काहीही पकडायला जाता, कुठलीही गोष्ट, मग अगदी तो पैसा असू दे, तुमचं इम्पॉर्टन्स असू दे, फ्रेंडशिप असू दे, रिलेशनशिप असू दे, प्रेम असू दे, त्याच्या गाभ्याशी असुरक्षितताच आहे. ती गोष्ट तुम्हाला कधीही अशोरिंग वाटू शकत नाही. इट्स लाईक एक्सपिरियन्सिंग हेल. तुम्हीच स्वतःला
एक शिक्षा दिल्यासारखं आहे. याच्यातून जर ऍक्च्युली आपण बाहेर पडू शकलो ना, तर फ्रीडम इज राईट हिअर अँड राईट नाव. तुम्हाला हे सगळं थांबायची वाट बघायची गरज नाहीये. तुम्ही आज जर आपल्या सगळ्यांची अवस्था बघितली तर आज आपल्या सगळ्यांना असं वाटतंय की एकदाची इकॉनॉमी सुरू होऊ दे, एकदाच जॉब सुरू होऊ दे, एकदाच हे सुरू होऊ दे. जेव्हा सुरू होता आज आपल्याला आपल्या फ्रीडमची व्हॅल्यू कळते. सो द माइंड ऑलवेज वॉन्ट्स व्हॉट इट डझंट हॅव, बट दॅट इज नॉट द सोल्युशन. सो या निमित्ताने हा विषय निघालाय. काही जणांची इन्सिक्युरिटी अशी दिसून येते लगेच, इट इज सो डायरेक्ट. काही लोकांची छुपी असते, ते चांगलं बोलण्यामागे शुगर कोट करत, पण त्यांना इंटरनली माहिती की लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल, माझ्याबद्दल चांगलं वाटेल की नाही, हा सतत आपल्याला अश्युरन्स पाहिजे असतो. इन्सिक्युरिटी, कारण आपल्याला सतत असं वाटतं की माझ्यात काहीतरी कमी. हे सगळं असं इंटरलिंक्ड आहे एकमेकाशी. पण या सगळ्याची सुरुवात होते त्या इन्सिक्युरिटी. सो आज या निमित्ताने जेव्हा हा विषय निघालाय, आज आपण टॅपिंगच्या माध्यमातून सगळ्या लेवलची ही इन्सिक्युरिटी हँडल करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि इन्सिक्युरिटी क्रिएट्स सो मच. सगळ्या स्तरावरती ती आपलं आयुष्य कुरतडायला लागते. फ्रॉम युअर इमोशन्स टू युअर व्हायब्रेशन्स टू युअर हेल्थ. वेट कितीतरी प्रमाणात इन्सिक्युरिटीशी रिलेटेड आहे. स्किन, तुमची स्किन कशी आहे, युअर ब्युटी, युअर एजिंग, युअर हेअर, ह्या कितीतरी गोष्टी तुमच्या सिस्टीम मधल्या इन्सिक्युरिटीशी रिलेटेड. तो विषय कधीतरी नंतर बोलूया. पण हे सगळ्या स्तरावरती तुमचं आयुष्य कुरतडत असते. सगळ्यात महत्वाचं आहे, इट स्पॉइल्स युअर व्हायब्रेशन. आणि सगळा खेळच तुमच्या व्हायब्रेशनवरती आहे. आपल्याला वाटतं की सिच्युएशनमुळे आपण इन्सिक्युअर्ड होतो. सिच्युएशनमुळे इन्सिक्युअर नाही होत, आपल्या व्हायब्रेशनमुळे तसं सिच्युएशन किंवा तशा टाईपची सिच्युएशन्स वारंवार आयुष्यात येतात. हा गाभा क्लीन करणं खरंच गरजेचं आहे. सो आज आपण वी विल ट्राय टू अॅनलाइज ऑल सॉर्ट्स ऑफ इन्सिक्युरिटीज. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना, टिल नेक्स्ट वेनसडे तुम्ही बाकी काही करत असाल किंवा करत नसाल, हा एक प्रोटोकॉल तरी रेग्युलरली फॉलो करा. कारण इतकं इन्सिक्युरिटीचं सावट आपल्या सिस्टीमवरती आहे. आणि कधी कधी ते इतकं अननोन असतं ना, आपल्याला कळत सुद्धा नाही. कारण त्या इन्सिक्युरिटीमुळे आपण कितीतरी आपले रिफ्लेक्सेस डेव्हलप केलेले आहेत. आपण एका पर्टिक्युलर वे मध्ये बिहेव करतो कारण ती इन्सिक्युरिटी आपल्याकडनं तसं करवते. सो ज्या वेळेला आपण ही सगळी इन्सिक्युरिटी रिलीज करायला लागतो ना, हे सरफेस बिहेवियर पॅटर्न्स पण चेंज व्हायला लागतात. सो इतकं सगळं लाईफमध्ये चेंज व्हायला लागतं ना, कधी कधी आपण अस्थिर व्हायला लागतो. बट फेस इट. कारण ही एक गोष्ट, दिस इज द सिक्रेट ऑफ युअर फ्रीडम. दिस इज द सिक्रेट ऑफ चेंजिंग एव्हरीथिंग अराउंड यू. तुम्ही ज्या वेळेला त्याच्यात बाहेर पडाल त्याच वेळेला तुम्हाला त्या फ्रीडमची व्हॅल्यू कळेल. आज आपल्याला सवय झाली आहे त्या इन्सिक्युरिटीच्या बोझाखाली जगण्याची. आपल्याला सतत असं वाटत असतं, आपण सतत क्रिटिसाइज करत असतो, सतत कंप्लेन्स करत असतो की ही गोष्ट माझ्या आयुष्यात व्यवस्थित नाही, ती गोष्ट माझ्या आयुष्यात व्यवस्थित नाही. हे असताना तर मी तर आय वुड हॅव बीन अनस्टॉपेबल, मला कुठलीही गोष्ट अडवू शकली नसती. ऍक्च्युली ती इन्सिक्युरिटी इतकी आपल्याला मागे धरते ना की आपण हे फक्त वरवरच्या गोष्टी नुसतं आपलं ब्लेम त्याच्यावरती टाकण्यासाठी शोधत असतो. खूप इंटेन्स विषय, पण जर खरंच तुम्ही हँडल केलं सिन्सिअरली, ह्याला खूप स्ट्रेंथ पाहिजे टू फेस युअर इन्सिक्युरिटी आणि कन्सिस्टन्सी पाहिजे. एक आठवडा जरी तुम्ही हे रेग्युलरली केलं तर तुम्हाला जाणवेल की कितीतरी गोष्टी तुमच्या सिस्टीम मधून अशा फ्री झालेल्या आहेत. मग तो तुमचा कॉन्फिडन्स असू देत, तुमच्या रिॲक्शन्स असू देत, बाहेरची गोष्ट नाही अफेक्ट करत आपण. आणि केली जरी तरी आपण परत इनचार्ज होऊ शकतो. ती स्ट्रेंथ, ती केपेबिलिटी आपल्या सिस्टीम मध्ये जागी होऊ शकते. युअर बॉडी विल स्टार्ट चेंजिंग. इट इज मिरॅक्युलस. पण या इन्सिक्युरिटीमध्ये जगणं हा शाप आहे. अनेक लोकांना वाटेल की आम्ही लेवल 1 टॅपिंग जेव्हा केलं किंवा मनी उपासना जेव्हा केलं त्यावेळेला खूप इन्सिक्युरिटीवरती काम केलं. पण इन्सिक्युरिटी ही अशी कीड आहे ना, ही तुम्ही जेवढी काढाल तेवढं तुम्हाला रोज काहीतरी नवीन पदर सापडेल त्याचा. सो
डोंट गो इन टू दॅट की आम्ही खूप काम केलेलं आहे याच्यावरती. पण ऑनेस्टली एक आठवडा गिव्ह युअर सेल्फ टू दिस क्लेन्झिंग ऑफ इन्सिक्युअर आणि सी कुठल्या कुठल्या लेयर्सवरती या सगळ्याचा परिणाम घडतो. इट इज मॅजिकल, इट इज मॅजिकल. सो सुरू करूया आपण. सुरू करताना आपण सगळ्या गोष्टींशी रिलेटेड इन्सिक्युरिटी ॲड्रेस करणार आहे. सो थिंक अबाउट ऑल दॅट मेक्स यू इन्सिक्युअर. तुमचे रिलेशनशिप्स, समोरच्याची रिॲक्शन आणि इतक्या सटल लेअरला जाऊन विचार करा ना की जर दुसऱ्याने तुम्हाला इम्पॉर्टन्स दिला नाही, तुमच्या म्हणण्याला इम्पॉर्टन्स दिला नाही तर कसं वाटतं, किती इन्सिक्युअर्ड वाटतं. साधा आपला फोन जर कोणी उचलला नाही तर किती इन्सिक्युअर वाटतं की अरे काय झालं, याला माझा इम्पॉर्टन्स गेला का काय, माझ्याशी बोलायचं नाहीये का काय, चिडला का काय किंवा चिडली का काय. इतक्या लेवलला आपण इन्सिक्युअर्ड असतो, इतक्या लेवलला. आणि ही इन्सिक्युअर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. परवाचीच एक गोष्ट आहे, हे मनी उपासना ऑनलाईन सुरू आहे आणि काही बऱ्याच लोकांनी आत्ता एनरोल केलेलं आहे. सो त्याच्यामध्ये काय घडलं, वेबसाईटला काहीतरी प्रॉब्लेम झाला. एवढे फोन लोकांचे ॲज इफ काय इतकं मोठं संकट कोसळलेलं आहे. किती छोटीशी गोष्ट आहे. ज्या वेळेला आपण ऑनलाईन काहीतरी करतो त्यावेळेला काहीतरी वेबसाईटला प्रॉब्लेम येऊ शकतो, टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो, पण इतका उद्रेक करतो आपण त्या गोष्टीचा ज्याची काहीच गरज नाही. सो सिम्पल. या गोष्टी दाखवतात की आपल्या गाभ्यामध्ये किती इन्सिक्युरिटी भरलेली आहे. साधा आपल्या मेसेजला कोणी जर रिप्लाय केला नाही तर आपण असे होतो की काय झालं, का नाही रिप्लाय केला, आवडलं नाही का काय, माझ्याशी बोलायचं नाही का काय. आपल्या मेसेजला रिप्लाय नाही केलं आणि समोरचा ऑनलाईन दिसतोय म्हटल्यावरती तर जी आपली तंतरते की काय चाललंय, मी सोडून कोणाशी बोलणं चाललंय, कोण एवढं इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. These simple things will tell you how insecure you are. आणि मग एवढ्या इन्सिक्युरिटीनी आपल्याला आणखीन इन्सिक्युअर वाटावं अशा गोष्टी का वाटायला येणार नाही. एवढी इन्सिक्युरिटी जर आपल्या गाभ्यात असेल तर का आपल्या वाट्याला सिक्युरिटी यावी, कशी येणार ती येऊच शकत नाही. बिकॉज रिमेंबर, यू डोंट गेट व्हॉट यू वॉन्ट, यू गेट व्हॉट यू आर. तुमची जी व्हायब्रेशन्स आहेत तसंच काहीतरी अट्रॅक्ट होत राहणार आहे लाईफमध्ये. फॉर्च्युनेटली आज या फिलॉसॉफीवरती बोलणारी भरपूर माणसं आहेत, कारण हा रिसर्च आहे आत्ताचा की हाऊ इमोशन्स अफेक्ट व्हायब्रेशन्स आणि हे सगळं. बट नोबडी नोज हाऊ टू चेंज दिस. नोबडी नोज हाऊ टू चेंज दिस. वी आर सो फॉर्च्युनेट की टॅपिंगच्या माध्यमातून आपल्या समोर ऍक्च्युली असं काहीतरी आहे की जे हे मुळासकट नष्ट करू शकतं. पण ह्याला आपली कन्सिस्टन्सी पाहिजे आणि थोडंसं स्ट्रेंथ पाहिजे, थोडीशी डिसिप्लिन पाहिजे की करणार. 100 कारण शोधू नका की मी हे का करू शकत नाही. एक कारण शोधा की येस मला हे करायचं आहे अँड डू इट. थोडीशी डिसिप्लिन, थोडीशी, जास्त नाही. किती वेळ लागतो एक टॅपिंग करायला, एक सेशन टॅपिंग करायला किती वेळ लागतो? 10 मिनिटं, 15 मिनिटं. पण आपण ती नेगेटिव्हिटी अक्युमुलेट होऊ देतो कारण नेगेटिव्हिटी आपल्याला सगळ्यात जवळची. फीलिंग सिक्युअर्ड जवळचं नाही आहे, फीलिंग इनसिक्युअर्ड हे जवळचं आहे आपल्याला. पण पाहिजे काय? सिक्युरिटी पाहिजे. पण सोपं काय आहे? सिक्युअर फील करणं सोपं आहे का इनसिक्युअर फील करणं सोपं आहे? इनसिक्युअर. कारण तो सेल्युलर प्रोग्राम आहे आपला. कधीतरी लेट्स डेअर अँड ब्रेक दिस, लेट्स ब्रेक इट अँड इट इज व्हेरी इझी. इट इज व्हेरी इझी. आपल्याला बाहेर जाऊन मारामारी करून आपली स्ट्रेंथ दाखवायची नाहीये, हे इंटरनल चेंज करून आपल्याला आपली स्ट्रेंथ दाखवायची आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट. सो आयडेंटिफाय करा सगळ्या लाईफच्या लेयर्समधून अशा काय काय गोष्टी आहेत ज्या तुमच्यातली ही भीती, इन्सिक्युरिटी ट्रिगर करतात. हा करोना असेल, त्याचं पोस्ट इफेक्ट असेल, त्या आजूबाजूची माणसं असतील, तुमचं वजन असेल, तुमचं दिसणं असेल, इट कुड बी एनिथिंग. ओके, तुमचं फ्युचर असेल, तुमचं म्हातारपण असेल, कोण सांभाळेल नाही सांभाळेल, पैसे पुरतील नाही पुरतील, व्हॉट एव्हर. ओके, सो टेक 2 मिनिट्स. हाताच्या या पॉइंटवर टॅपिंग सुरू करा. कॉमेंट्स करण्यामध्ये आत्ता एंगेज होऊ नका. यू कॅन कॉमेंट आफ्टर द सेशन. ओके, सो बी फोकस्ड. स्टार्ट टॅपिंग. हाताच्या पॉइंटवर टॅपिंग सुरू करा आणि ज्या ज्या लेयर्सवरनं तुमच्या सिस्टीममध्ये ही इन्सिक्युरिटी काम करते, छोट्यात छोटं, फेलियरची भीती, कॉम्पिटिशनची भीती, इट कुड बी एनिथिंग, ओल्ड एजची भीती,
आजाराची भीती. जस्ट स्टार्ट टॅपिंग. डोळे बंद करा. एका पाठोपाठ एक सगळे विषय सिस्टीम मध्ये आणा. झिरो टू 10च्या स्केलवरती या फिअर आणि इन्सिक्युरिटीचं स्केल बघा. 0 म्हणजे काहीच नाही, 10 म्हणजे खूप जास्त. ज्यांना इमोशन्समध्ये, ज्यांना नंबर्समध्ये बघण्यात डिफिकल्टी होत असेल, इमोशन्समध्ये बघा. कमी आहे, मध्यम आहे, जास्त आहे. आणि लक्षात घ्या, ज्या वेळेला तुमच्या सिस्टीमला ते 2 किंवा 3 वाटतं त्यावेळेला ते इंटरनली खूप डीप असतं. सरफेसला एवढंच जाणवते, पण इंटरनली त्याची मुळं खूप डीप असणार आहेत. ओके, सो थिंक ओव्हर ऑल लेयर्स दॅट मेक यू फील इनसिक्युअर. या भीतीचा विचार केल्यावरती शरीराच्या कुठल्या भागामध्ये ही भीती ट्रॅप्ड आहे असं वाटतं का बघा. पोटामध्ये, पायामध्ये कुठला पेन आहे का बघा. बऱ्याच वेळेला पेन ह्या इन्सिक्युरिटीशी रिलेटेड असू शकतो. कुठला आजार आहे का बघा. वी विल ट्राय टू सी इफ युअर बॉडी अलाव्स इट टू हील. ओके, रिपीट आफ्टर मी. या सगळ्या कारणांमुळे आणि या सगळ्या विचारांमुळे माझ्या सिस्टीममध्ये सतत भीती आणि अस्थिरता क्रिएट होत असते. माझे सगळे रिॲक्शन्स, रिफ्लेक्सेस या भीती आणि इन्सिक्युरिटी मधूनच आहेत. मला इंटेलेक्च्युअली किती जरी हे पटलं तरी या भीती आणि असुरक्षिततेचा संस्कार इतका खोल आहे की ती अवस्था माझ्या सिस्टीम मधनं रिलीजच होत नाही. सतत काही ना काही कारणाने मला भीती वाटेल, असुरक्षित वाटेल. अशीच लोक आणि असेच सिच्युएशन्स माझ्या आयुष्यात निर्माण होत असतात. आय विल गिव्ह यू अ ब्रेक फॉर 1 मिनिट. म्हणजे मी रिपीट करणार नाहीये. तुम्हाला सगळ्यात जास्त जी गोष्ट इन्सिक्युअर करते ना ती इथे टॅप करा की XYZ गोष्टीमुळे मला खूप इन्सिक्युरिटी वाटते की मुलांचं पुढे काय होईल. तुम्हाला त्रास देणारी, सो इट विल बिकम मोर पर्सनल. सो तुम्हाला सगळ्यात जास्त काय इन्सिक्युअर करतं. XYZनी माझा फोन नाही उचलला, हे रिलेशनशिप तुटलं तर, किंवा मला फ्युचरमध्ये काही व्यवस्थित करता नाही आलं तर. चेक करा तुमचा सगळ्यात इन्सिक्युअर करणारा स्ट्रेस पॉइंट काय. आजार असेल, म्हातारपण असेल, इट कुड बी एनिथिंग. खूप वेळेला आपण हे सगळं लपवत असतो सिस्टीममध्ये. आपण म्हणतो माझा विचारच करायचा नाहीये. दॅट इज द मेजर थिंग दॅट इज मेकिंग यू इन्सिक्युअर. ज्या गोष्टी आपण अशाच निग्लेक्ट करतो. लेट्स गेट इट फ्रंट अँड लेट्स रिलीज इट. ओके, सो जस्ट टॅप.
सो जे तुम्हाला इन्सिक्युअर करते ते इथे रिपीट करा. असं असलं तरी मी स्वतःला आहे तशी अंतःकरणापासून स्वीकारते, निरपेक्ष प्रेम करते, क्षमा करते, आणि या इन्सिक्युरिटीतून पूर्णपणे रिलीज होऊ देते. शॉर्ट टॅपिंग कडे येऊया. माझ्या प्रत्येक पेशीला नेक्स्ट इनसिक्युरिटी आणि भीतीमध्येच जगायची सवय झाली आहे. माझे रिॲक्शन्स, रिफ्लेक्सेस हे पण सगळे त्या भीती आणि इन्सिक्युरिटीतनच निर्माण होतात. मला हे कळत असून पण मला ते चेंज करता येत नाही. मी अनेक वेळेला भीती आणि इन्सिक्युरिटीवर टॅपिंग करायचा प्रयत्न केलाय. थोडा रिलीफ मला जाणवतो. पण ही अवस्था माझ्या सिस्टीम मधून पूर्णपणे रिलीजच होत नाही. भीती आणि असुरक्षितता हा माझ्या पेशींचा डिफेन्स मेकॅनिझम झालाय. त्यामुळे याच अवस्थेत मी ट्रॅप्ड आहे. I allow this to be released. I allow this to be released. I allow this to be released. ओके, आता एक राऊंड तुम्हाला कुठली गोष्ट सगळ्यात जास्त इन्सिक्युअर करते हे म्हणत टॅप करायचं. ओके, सो आयब्रो पॉइंट वरती या आणि तुम्हाला कुठल्या गोष्टींनी सगळ्यात जास्त असुरक्षित आणि भीती वाटतं अशा गोष्टी टॅप करा. एकच असलं पाहिजे असं नाहीये, दे कॅन बी मल्टिपल. ओके, फक्त थोडंसं फास्ट करूया. सो रिपीट करा जी गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त इन्सिक्युअर करते, भीती वाटते ज्याची. नेक्स्ट परत डोळ्याच्या साईडला रिपीट करा. डोळ्याच्या खाली रिपीट करा. नाकाच्या खाली, ओठाच्या खाली, कॉलर बोन, रिपीट करा जी गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त इन्सिक्युअर करते. थोडंसं पुटपुटत जा म्हणजे तुमचं लक्ष इकडे तिकडे जाणार नाही. आर्मपिट्सच्या खाली,
डोक्याच्या मध्यभागी. I allow this to release. This release is possible. This can release easily. This release is possible. It is safe to release this. ही इनसिक्युरिटी माझ्या शरीरामध्ये पेन म्हणून कुठे ट्रॅप्ड असेल, आजार म्हणून कुठे ट्रॅप्ड असेल, तर ती पण मी रिलीज होऊ देते. इट इज सेफ टू रिलीज दिस. इट इज सेफ टू रिलीज दिस. It is safe to release this. 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 Last round. Release. Release. Secured and stable. 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 हात खाली घ्या. आता आपण आय मुवमेंट्स करणार आहे. ओके, सो आधी लेफ्ट बघायचं, मान हलवायची नाही, फक्त डोळे हलवायचे. ओके, स्टार्ट. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. लेफ्ट कॉर्नर खाली, लेफ्ट कॉर्नर वरती, राईट कॉर्नर खाली, राईट कॉर्नर वरती, लेफ्ट कॉर्नर खाली, लेफ्ट कॉर्नर वरती, राईट कॉर्नर खाली, राईट कॉर्नर वरती. क्लोज युअर आईज. तीन दीर्घ श्वास घेणार आहे आपण. नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने उश्वास सोडायचा. ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. अगेन ब्रीद इन, ब्रीद आउट. डोळे बंद करा. स्केल चेक करा. किती ड्रॉप झाली आहे स्केल. बॉडीमध्ये जिथे काही पेन ट्रॅप्ड असेल त्याच्यामुळे जो वाटत असेल, इज देअर अ चेंज इन दॅट यू आर एक्सपिरियन्सिंग. सी हाऊ डू यू फील. ओके, स्लोली ओपन युअर आईज. सो खूप महत्वाची गोष्ट आहे ही. हे जर आपण करू शकलो तर ऍक्च्युली यू विल चेंज एव्हरीथिंग इन युअर लाईफ. दिस इज द की, दिस इज द सिक्रेट टू चेंज एव्हरीथिंग इन युअर लाईफ. आपण, आणि ही इनसिक्युरिटी नुसती इथेच नाही थांबत. दिस इनसिक्युरिटी एक्सटेंड्स एव्हरीवेअर.
एक वेळ रिलेशनशिप, हेल्थ या सगळ्या ॲस्पेक्ट्सवरती ना आपण इन्सिक्युरिटी अफोर्ड करू शकतो. पण फायनान्शियल इन्सिक्युरिटी ही अशी इन्सिक्युरिटी आहे जी आपल्याला परवडणारी नाही आहे. आणि गेले 45 दिवस जे लोक एक्सपिरियन्स करतायत, ऍक्च्युली दे आर एक्सपिरियन्सिंग चेंजेस इन देअर लाईफ. वी हॅव डिसाइडेड टू टेक दिस वन स्टेप अहेड. जसं आपण या सगळ्या व्हिडिओजमधनं प्रयत्न केला, वी प्रिपेअर्ड आवर सेल्फ फॉर द लॉकडाऊन. इट इज टाइम फॉर अस टू प्रिपेअर आवर सेल्फ फॉर द पोस्ट लॉकडाऊन. इकॉनॉमी ओपन होणार आहे आयदर दिस मंथ, नेक्स्ट मंथ, इट इज गोइंग टू ओपन. सो अशा पॉइंटला आपलं इकॉनॉमी बद्दल अंडरस्टँडिंग काय पाहिजे. व्हॉट इज युअर एनर्जेटिक प्रोजेक्शन दॅट कॅन चेंज मनी इन युअर लाईफ. कारण प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे. पैसा देखील गाभ्याशी ऊर्जाच आहे. व्हॉट इज युअर अंडरस्टँडिंग. तुमचं वेल्थ कॉन्शियस कोशंट काय पाहिजे. हाऊ शुड यू लुक आज. आणि याच सगळ्याला घेऊन एक महत्वाचा वेबिनार, पेड वेबिनार आम्ही करणार आहे, विच इज ऑन 11th of May, विच इज अ मंडे. येत्या मंडेला. इट इज फ्रॉम 6:30 to 8:30. इट इज ऑन झूम. हा प्रोग्राम स्पेशली आंत्रप्रुनर्ससाठी आहे, जे फ्रीलान्सर्स आहेत त्यांच्यासाठी आहे, जे जॉब करतायत त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे. हाऊ कॅन पॉवर टॅपिंग हेल्प यू टू कॉम्बॅट ऑल दिस पोस्ट लॉकडाऊन, जो काही स्ट्रेस क्रिएट होणार आहे लाईफमध्ये, याच्यासाठी म्हणून हा प्रोग्राम होणार आहे. याचे बुकिंग डिटेल्स तुम्ही, याची इन्व्हेस्टमेंट आहे 1000 रुपीज. तुम्ही तुमची सीट बुक करू शकता ऑन नंबर्स. हा सेशन संपल्यानंतर त्याचे नंबर्स आणि डिटेल्स फ्लॅश होतील. यू कॅन रजिस्टर देअर. सगळ्यात महत्वाचं, हा कार्यक्रम अशाच लोकांसाठी आहे ज्यांनी पॉवर टॅपिंग अनुभवलेलं आहे, ज्यांना पॉवर टॅपिंगचा काहीतरी कॉन्फिडन्स आहे. कारण त्या ग्रुपमध्ये जर अशी माणसं, आपल्याला असं खूप वाटतं की XYZ ला हे कळावं, ते कळावं, त्याला खूप गरज आहे, पण तो जर त्या ग्रुप मधला नसेल तर पूर्ण ग्रुपची एनर्जी डिस्टर्ब होते. वी वॉन्ट दिस टू बी 100% रिझल्ट ओरिएंटेड प्रोग्राम, कारण ह्याची आज सगळ्यात जास्त गरज आहे. वी डिड ऑल दिस टू प्रिपेअर फॉर द लॉकडाऊन. नाव वी हॅव टू रिअली गिअर अप टू प्रिपेअर फॉर द पोस्ट लॉकडाऊन. तुम्हाला काय केलं पाहिजे प्रॅक्टिकल मॅनेजमेंट लेवलला, याचे हजारो व्हिडिओज आहेत, याचे हजारो वर्कशॉप्स होत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यू ऑल नो इट. काय केलं पाहिजे आपण. तुम्हाला तुमचे स्किल सेट्स एनहान्स केले पाहिजेत. यू शुड बी अ लीडर. तुम्हाला तुमचे स्ट्रेस रिस्पॉन्सेस कंट्रोल केले पाहिजेत. तुमच्यामध्ये अशा काही एक्स्ट्रॉर्डिनरी क्वालिटीज असल्या पाहिजेत ज्या बाकीच्यांच्यामध्ये नाही आहेत. हे माहित नाही का आपल्याला. हे माहिती आहे आपल्याला. इट इज टाइम फॉर अस टू गो ऑनलाईन, टू क्रिएट युअर वेब प्रेझेन्स, टू स्टार्ट ऑल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ इन्कम. अरे हे सगळं आपल्या इंटेलेक्टला पटतं. हे सगळं प्रॅक्टिकल मध्ये आणणारं जे आपलं मन आहे ना, ते सगळं कोडेड आहे. भीतीनी, असुरक्षिततेनी, आळसानी, आपल्या आतल्या लिमिटेड थिंकिंग प्रोसिजर्सनी, आपल्या नेगेटिव्ह लिमिटेशन्सनी. त्याच्यामुळे आपल्याला कळत असून पण आपल्याला कुठलीही गोष्ट प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करता येत नाही. म्हणून दिस इज द प्रोग्राम दॅट विल ऍक्च्युअली हेल्प यू टू मेक चेंजेस दॅट विल चेंज युअर फायनान्शियल स्टॅबिलिटी. We are all looking for economic growth and stability. You can never achieve that unless you have that within you. So, what should your projection be? जगामध्ये जेवढे पण लीडर्स आहेत ना, किंवा जेवढे पण हुज हू आहेत प्रत्येक इंडस्ट्रीमधले, कुणीही लीडरशिप प्रोग्राम करून लीडर झालेलं नाहीये. They were inborn leaders. It was their natural instinct to combat stress. It was their natural instinct to build empires. It was their natural instinct to think out of the box. आपण हे फक्त कॉपी पेस्ट करतो. पण हे सगळं ड्राईव्ह करणारं जे आपले मन आहे, जे सगळ्यात मोठी अडकाठी निर्माण करतं, त्याला आपण ट्रेनच करत नाही. So जसं we prepared for the lockdown, it is time for all of us to gear up for the post lockdown. Remember, हा कार्यक्रम होणार आहे मंडे 11th May 6:30 to 8:30 झूम वरती होणार आहे. We have limited seats for the program. Only entrepreneurs, freelancers and people who are job, म्हणजे जॉब सॅलरीड पर्सन्स आहेत, यांच्यासाठी हा प्रोग्राम होणार आहे एक्सक्लुसिव्हली टू टीच यू हाऊ टू प्रोजेक्ट युअर सेल्फ इन टू द पोस्ट लॉकडाऊन. Because we are all looking for economic growth and stability that has to be created within.
उद्या लॉकडाऊन ओपन झाल्यावरती फील्डमध्ये जाऊन तुम्ही डायरेक्टली हे सगळं नाही करू शकत. याला मसल बिल्ड करायची गरज आहे. कॉम्पिटिशनच्या खूप आधी तयारी सुरू करायला लागते. सो तशीच आपण ही तयारी बिल्ड करण्याचा प्रयत्न करणार आहे. जी लोक इंटरेस्टेड आहेत, हा सेशन संपल्यावरती याचे डिटेल्स येतील. डू रजिस्टर अँड डू एनरोल. दॅट प्रोग्राम विल नॉट बी टेलिकास्टेड एनीवेअर आफ्टर दिस. ओके, फॉर द रेस्ट ऑफ यू ऑल, keep tapping, keep yourself charged, कारण this is the only thing that can, this is a blessing actually, की आपल्याला बाहेरच्या कुठल्या गोष्टीवर अवलंबून राहायची गरज नाहीये. जे काही शोधतोय हे सगळं आपल्या आतच आहे आणि किती इझिली कोणीतरी आपल्याला या सगळ्यापर्यंत डायरेक्ट करतंय. आणि सगळ्यात महत्वाचं, सी टॅपिंग कोणीही करू शकतो. ओके, टॅपिंगची किल्ली आहे त्याच्या स्विच वर्ड्समध्ये. सो काय सबकॉन्शियसला प्रोग्राम करतं, काय इम्पॅक्ट करतं, हे वर्ड्स, हे सगळं तुम्हाला मिळतंय रेडीमेड. यूज इट, यूज इट. दिस इज युअर टाइम. आणि हेच सोमवारच्या पण सेशन्समध्ये होणार, सोमवारच्या सेशनमध्ये पण होणार आहे. यू विल गेट 3 प्रोटोकॉल्स दॅट विल हेल्प यू टू चेंज युअर एनर्जेटिक प्रोजेक्शन टुवर्ड्स मनी, टुवर्ड्स युअर बिझनेस, टुवर्ड्स युअर जॉब. दॅट कॅन चेंज द होल गेम. गेली इतके वर्ष मी अवेकनिंग एंटरप्रेन्योर्स घेते अँड वी हॅव सीन टेबल्स टर्निंग. कि you tap on something, you change your internal state and the whole reality outside changes. So if you want to be a part of this journey, don't miss this opportunity and book your seat. ह्याचे डिटेल्स येतीलच 2 मिनिटात. So thank you for being with us today. आपण रविवारी सरांच्या सेशनमध्ये भेटणार आहे. Till then I will see you next Wednesday. Till then, bye bye and good night. Take care.